हाय फ्रेंड्स, विदर्भ कॉमर्स कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो सर्वांचं। आज घेणार आहोत आपण इन्कम टॅक्स। इन्कम टॅक्सचं घेणार आहोत आपण कॉम्पिटिशन ऑफ टोटल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी। म्हणजे तुम्हाला टोटल इन्कम काढायला सांगतो, टॅक्स लायबिलिटी काढायला सांगतो, त्यानंतर बुक प्रॉफिटवर पण टॅक्स पेड करायला सांगतो। आणि परत आपण घेणार आहोत टॅक्सचे रेट, सॅलरी होल्डरचे टॅक्सचे रेट। ठीक आहे, त्याचप्रमाणे व्हिडिओ क्लिअर दिसत आहे का बघा, कमेंट करा फास्ट। ओके, बघा आता घ्यायचं आपल्याला काय घेणार आहोत आपण। इथं बघा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला। क्वेश्चन असा दिलेला आहे की बघा, जसं की क्वेश्चन दिसत आहे तुम्हाला, फॉलोइंग आर द इन्कम्स ऑफ डोमेस्टिक कंपनी फ्रॉम द इयर एंडिंग ऑन 31 मार्च 2019। तुम्हाला डोमेस्टिक कंपनीचं इन्कम दिलेलं आहे। बिझनेस प्रॉफिट दिला तुम्हाला 4,20,000 कंपनीचा। त्यानंतर डिव्हिडंड फ्रॉम द इंडियन कंपनी, इंडियन कंपनीचा डिव्हिडंड दिला ग्रॉस 10,000। इंडियन कंपनीचा डिव्हिडंड आपण घेत नाही, तो एक्झेम्प्ट असतो। त्यानंतर डिव्हिडंड फ्रॉम द इंडियन कंपनी होज 80% इन्कम, तो पण आपण एक्झेम्प्ट घेतो। त्यानंतर खाली दिलं इन्कम फ्रॉम म्युच्युअल फंड्स, म्युच्युअल फंड पासून इन्कम घेत नाही आपण, ते एक्झेम्प्ट राहते। रॉयल्टी रिसीव्ड फ्रॉम द फॉरेन कंपनी, फॉरेन कंपनीची रॉयल्टी घेतो आपण, अदर सोर्सेस मध्ये येते। फीज फ्रॉम इंडियन कंपनी, फीज आहे ते फीज घेतो। डिव्हिडंड फॉर फॉरेन कंपनी, फॉरेन कंपनीचा डिव्हिडंड देतो। नंतर दिलं कंपनी हॅज डोनेट टू नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फंड, कंपनीने काय केलेलं आहे, नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फंड मध्ये पैसे पेड केलेले आहेत, ते आपण लेस करतो कारण ते डिडक्शन असते। त्यानंतर समोर दिलेला आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, कॉम्प्युट द टोटल इन्कम ऑफ कंपनी ऑफ द असेसमेंट इयर 2021 अँड 22। म्हणजे आपल्याला 2021 आणि 22 चं कंपनीचं टोटल इन्कम काढायचं आहे, म्हणून आपण इथं असेसमेंट इयर लिहितो। ठीक आहे, त्यानंतर आता समोर दिलेला आहे आपल्याला कॉम्प्युट द टोटल इन्कम झालं। ठीक आहे, टोटल इन्कम काढायचं आहे। फाइंड आउट टॅक्स लायबिलिटी इन द बुक प्रॉफिट ऑफ द कंपनी, कंपनीचा बुक प्रॉफिट दिलेला आहे तुम्हाला। बुक प्रॉफिट बघा जसं की वरती दिसत आहे तुम्हाला 7 लाख, किती दिलेला आहे बुक प्रॉफिट आपल्याला 7 लाख, अंडर सेक्शन 115 GB। ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे। सर्वात पहिले सॉल्व करता वेळेस आपण लिहितो कंपल्सरी बिझनेस प्रॉफिट, काय लिहितो इथं कंपल्सरी। आपल्याकडे इन्कम टोटल इन्कम काढता वेळेस 5 आहे, टोटल इन्कम मध्ये राहते सॅलरी। ओके, सॅलरी येत नाही आपण कधी कधी याच्यामध्ये टोटल इन्कम मध्ये काढतो वेळेस आपण सर्वात पहिले बघा आपल्याकडे बिझनेस इन्कम, बिझनेस इन्कम। ठीक आहे, त्यानंतर बिझनेस झाल्यानंतर काय असते, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस। त्यानंतर आपल्याला इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, कॅपिटल गेन मध्ये दोन प्रकारचे, एक शॉर्ट टर्म कॅपिटल, दुसरा लॉंग टर्म कॅपिटल। ठीक आहे, हे टोटल इन्कम राहते आपल्याकडे आणि सॅलरीचं पण राहते कधी। ओके, टोटल इन्कम काढताना सॅलरी होल्डर असेल तेव्हा। ओके, आपल्याला एवढं इन्कम दिलेलं आहे त्याने बिझनेस इन्कम। त्यानंतर एक राहिलं याच्यामध्ये, कुठलं राहिलं सांगा, इन्कम फ्रॉम एचपी हाऊस प्रॉपर्टी। बघा सॅलरी टोटल इन्कम काढता वेळेस सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, त्यामध्ये दोन प्रकारचे, एक शॉर्ट टर्म आणि दुसरा लॉंग टर्म। ओके, हे 5 रेट राहतात आपल्याकडे इन्कमचे। बघा आता आपल्याला याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे त्यावरून आपल्याला आपलं इन्कम कळेल। बघा आता आपण बघू इथं क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे त्याने। सर्वात पहिले क्वेश्चन मध्ये त्यांनी दिला आपल्याला इथं बघा बिझनेस प्रॉफिट दिला आहे त्यांनी 4,20,000, म्हणजे बिझनेस इन्कम आहे। ठीक आहे, इथं लिहू आपण बिझनेस इन्कम फर्स्ट नंबर। ओके, काय दिलं आपल्याला, बिझनेस इन्कम। बिझनेस इन्कम मध्ये फर्स्ट नंबर लिहू आपण बिझनेस प्रॉफिट, बिझनेस प्रॉफिट। ओके, आपल्याला बिझनेसचा प्रॉफिट दिला आहे त्यांनी, बिझनेसचा प्रॉफिट दिला 4,20,000, 4,20,000। ठीक आहे, त्यानंतर समोर दिला आपल्याला त्यांनी बिझनेस प्रॉफिट मधून लेस करू आपण जे नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फंड साठी आपण डोनेशन दिलं ते। ओके, लेस काय करू आपण इथं, डोनेशन, काय इथं लेस डोनेशन, डोनेशन दिलेलं आहे। डोनेशन कशासाठी दिलं, नॅशनल रूरल RRDF। ओके, हे दिलेलं आहे आपण अंडर सेक्शन 35CCA नुसार। ओके, अंडर सेक्शन 35 इथं दिलेलं आपल्याला CCA नुसार किती हजार रुपये पेड केलेलं आपण बघा इथे त्यांनी दिलेलं आहे आपल्याला। आपण पेड केलेलं आहे नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फंड प्रिव्हियस इयर मध्ये 8,000
800 हे काय करू आपण लेस करू. लेस केल्यानंतर राहतील आपल्याकडे 4,11,200. ठीक आहे, तर आपण बाहेर टाकले सेकंड नंबरच्या कॉलममध्ये. आता परत इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचं घेऊ आपण इथं सेकंड नंबर. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये आपल्याला हे फर्स्ट नंबर बिझनेस इन्कम होतं. बिझनेस इन्कम मधून आपण बिझनेस जे आपण डेव्हलपमेंट कडे दिला होता, डोनेशन केलं होतं, ते लेस केलं. इथं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, अदर सोर्सेस पासून आलेलं इन्कम बघायचं. अदर सोर्सेस पासून आपल्याला सर्वात पहिले भेटला डिव्हिडंड. काय काय भेटलेला बघा इथं, डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी, तो एक्झाम घेतो आपण. इथं फर्स्ट नंबर डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी. इंडियन कंपनीचा डिव्हिडंड हा काय राहतो आपल्यासाठी एक्झेप्ट राहतो. इथं लिहू आपण एक्झेप्ट. ओके, नील सूट म्हणतो आपण त्याला, इथं नील सूट कमी डायरेक्ट. ओके, सेकंड नंबर परत काय दिलेला आहे त्यांनी बघा, डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी होल्ड द ऍग्रीकल्चर इन्कम. ओके, इथं सरळ सरळ असं लिहू आपण ऍग्रीकल्चर. काय दिलेलं आपल्याला बघा इथं ऍग्रीकल्चरल इन्कम दिलेलं आहे. ओके, ऍग्रीकल्चरल इन्कम हे पण काय राहते आपल्यासाठी एक्झेप्ट राहते. ओके, त्यानंतर परत दिलेलं आहे त्यांनी आपल्याला इथं काय दिलं बघा, इन्कम फ्रॉम म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्स पासून पण एक्झेप्ट राहते इन्कम. इथं इन्कम फ्रॉम म्युच्युअल फंड दिलेलं आपल्याला त्यांनी. इथं म्युच्युअल फंड ते पण काय घेतो आपण एक्झेप्ट घेतो. ओके, त्यानंतर समोर दिलेलं त्यांनी रॉयल्टी रिसीव्ड फ्रॉम फॉरेन कंपनी दिलेली आपल्याला. ओके, ते रॉयल्टी घेतो आपण. इथं रॉयल्टी रिसीव्ड काय दिलेलं आपल्याला, रॉयल्टी फॉर फॉरेन कन्सर्न. इथं फोर्थ नंबर रॉयल्टी फॉर काय दिलेलं आपल्याला बघा, रॉयल्टी फ्रॉम फॉरेन कंपनी. रॉयल्टी फ्रॉम फॉरेन कंपनीची जी रॉयल्टी दिलेली आहे ती घेऊन घ्यायची आपल्याला इथं. फॉरेन कंपनी. ओके, जे फॉरेन कंपनीची रॉयल्टी दिलेली आहे फॉरेन कंपनी, त्याची अमाउंट दिली त्यांनी तुम्हाला 16,000 16,000. त्यानंतर परत दिलं त्यांनी तुम्हाला रॉयल फीस फ्रॉम इंडियन कंपनी. फीज आहे इंडियन कंपनीची, फीस घ्यायची आपल्याला इथं फिफ्थ नंबर. फीस फॉर इंडियन कंपनी. फीस घ्यायची इंडियन कंपनीची. जर आपल्याला डिव्हिडंड दिला असेल तर तुम्ही एक्झाम घेतो आपण, ती दिलेली आहे आपल्याला 12,000 12,000चा. 12,000ची काय दिली, फीस दिली. त्यानंतर समोर दिला डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनी. फॉरेन कंपनीचा डिव्हिडंड घ्यायचा इथं 6 नंबर. इथं डिव्हिडंड ऑन काय दिलेला आपल्याला, फॉरेन कंपनीचा डिव्हिडंड दिला. फॉरेन कंपनीचा डिव्हिडंड 8,000. त्यानंतर काय दिलेलं आपल्याला, आता इथं संपलं बघा. आता याच्यामध्ये खाली डायरेक्ट आहे त्यांनी सांगितलं की कॉम्प्युट टोटल इन्कम काढा. ठीक आहे, आता टोटल इन्कम काढू आपण यांच्यावरून. टोटल इन्कम काढता वेळेस या सर्वांची आपण काय करू इथं टोटल करू. ओके, आता याच्यामध्ये परत आपल्याला कधी कधी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असेल, लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल, ते पण आपल्याला इन्कम लिहावं लागेल आणि काय करावं लागेल, प्लस करावं लागेल. ठीक आहे, जेव्हा आपल्याला काय दिलं असेल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन दिला असेल तेव्हा प्लस करावं लागेल. परंतु नाही आपल्याकडे इथं टोटल इन्कम मध्ये फक्त बिझनेस इन्कम आलं, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आलं. कधी कधी हाऊस प्रॉपर्टी पासून इन्कम येणार, कधी कधी तुम्हाला कॅपिटल गेन पासून इन्कम येणार, तर ते पण घ्यावं लागेल. ते सर्व काय आपलं इन्कमच आहे. ठीक आहे, परंतु इथं नाहीये म्हणून आपण ते लिहिलं नाही याच्यामध्ये. या सर्वांची टोटल करू 12 आणि 8 20 आणि हे 16 36,000 36,000 झाली आपल्याकडे टोटल. हे टोटल आपण यामध्ये आता प्लस करू. प्लस केल्यानंतर खाली राहतात आपल्याकडे 4,47,200. इथं 4,47,200. इथं उरले आपल्याकडे 4,47,200. त्याला नाव देऊ आपण ग्रॉस टोटल इन्कम. इथं याला नाव देऊ आपण ग्रॉस टोटल इन्कम. आता हे ग्रॉस टोटल इन्कम जे आहे याच्यामधून लेस करतो आपण डिडक्शन. लेस काय करतो आपण, डिडक्शन. जसं की आपल्याला डिडक्शन दिलेले असेल एटीजी, एटीसी, एटीयू. ठीक आहे, आता डिडक्शन कसं लक्षात ठेवायचं बघा. एटीसी जे दिलेली असते, एटीसी
इन्शुरन्स पॉलिसी. ओके, CI म्हणजे पॉलिसी. ओके, शॉर्टकट मेथड. त्यानंतर ATD आहे, डी वरून तयार होतो डॉक्टर. ठीक आहे, डॉक्टर म्हणजे मेडिकल म्हणून इथे लिहायचं. ATD हे कशासाठी असेल, मेडिकल साठी असेल. कशासाठी असेल, मेडिकल ट्रीटमेंट साठी असते ती. ओके, त्यानंतर ATE दिलेले असेल त्याने तुम्हाला ATE वरून आपल्यासाठी एज्युकेशन सिस्टीम म्हणून याच्यामध्ये शॉर्टकट लक्षात ठेवायचं. वरून इथं काय लक्षात ठेवायचं, एज्युकेशन साठी. ओके, लक्षात आलं. या 3 डिडक्शन शॉर्टकट आहेत आपल्याकडे. त्यापैकी कुठलेही डिडक्शन असतील तर आपण याचे काय करतो, इथं पैसे घेऊन घेतो. ठीक आहे, थोडं डिडक्शन घेऊन घेतो. ठीक आहे, परंतु नाही आपल्याकडे हे लक्षात असू द्या. ATC हे इन्शुरन्स पॉलिसीसाठी आहे. ओके, CI म्हणजे पॉलिसी. ATD आहे, DI म्हणजे डॉक्टर आहे. डॉक्टर आहे म्हणजे काय आलं, मेडिकल ट्रीटमेंट साठी ATD काम पडते. त्यानंतर ATE आहे म्हणजे कशासाठी भेटते, ते एज्युकेशन साठी. असे शॉर्टकट लक्षात ठेवा आणि एक्झाम मध्ये आलं त्याबद्दल माहिती द्यायची. ठीक आहे, इथं डिडक्शन आपल्याकडे नाहीये. इथं लिहू आपण डिडक्शन. कुठली डिडक्शन नाहीये. खाली लेस करून खाली 4,47,200. याला परत नाव देऊ आपण. काय नाव देऊ त्याला, टोटल इन्कम. हे इथं भेटलं आपल्याला, स्टार करून लिहू आपण इथं. टोटल इन्कम. टोटल इन्कम भेटलं. टोटल इन्कम भेटलं याला काय करू आपण, क्लोज करू. ठीक आहे, बघा परत एकदा सांगतो समजावून, लक्ष द्या. बघा दिसत आहे का सर्वांना व्यवस्थित. ओके, बघा दिसत आहे. बघा सर्वात पहिले काय लिहिलं आपण, इथं आपल्याला एक्झाम्पल दिलं. त्या एक्झाम्पल मध्ये आपण बिझनेस इन्कम लिहिलं. बिझनेस इन्कम मध्ये बिझनेस पासून झालेला प्रॉफिट, त्याच्यामधून आपण डोनेशन दिलेलं आहे कुठलं, नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फंड साठी. ठीक आहे, ते आपण 8,800 मायनस केले, 4,11,200 बाहेर आले. त्यामध्ये परत आपण प्लस केलं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. त्यामध्ये डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनीचा तो एक्झॅक्ट असतो, नील असतो. ऍग्रीकल्चर इन्कम हे आपल्याला माहिती आहे, सुरुवात पासून शेतीचं इन्कम आपण घेतच नाही, ते एक्झॅक्ट घेतलं. त्यानंतर इन्कम फ्रॉम म्युच्युअल फंड ते पण नाही घेतलं आपण. त्यानंतर इथं दिलं रॉयल्टी फॉरेन कंपनी जी आहे त्यामुळे घेतली. फीस फॉर इंडियन कंपनी फीस पेड केली आहे, कशी दिली ते फीस आपण इथे घेतली. त्यानंतर डिव्हिडंड फॉर फॉरेन कंपनी, तो डिव्हिडंड घेतो आपण. त्यांची टोटल केली 36,000 आहे. त्यानंतर परत जर कॅपिटल गेन असेल आपल्याला, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन, तो पण आपण प्लस करतो, पण ते दिलेलं नाहीये. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असेल ते पण आपण प्लस करतो, पण ते दिलेलं नाहीये. ठीक आहे, त्यामुळे आपण इथे डायरेक्ट नाव दिलं ग्रॉस टोटल इन्कम. ग्रॉस टोटल इन्कम भेटलं 4,47,200. त्याच्यामधून मायनस करतो आपण डिडक्शन मध्ये त्या सांगितलं मी तुम्हाला, ATC ATE वगैरे कुठले डिडक्शन असेल तर ते मायनस करू आपण, पण ते दिलेलं नाहीये म्हणून आपण डायरेक्ट नाव लिहिलं टोटल इन्कम. टोटल इन्कम भेटलं 4,47,200. आता आपल्याला यावरती काय द्यायचं आहे, टॅक्स. आता सर्वात पहिले आपण टॅक्स पेड करू टोटल इन्कम वरती. कशावरती टॅक्स पेड करायचा आपल्याला, टोटल इन्कम. इथे आपण आता कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी. ओके, आता टॅक्स लायबिलिटी काढायची आपल्याला. हे एक्झाम्पल इथं संपलं की इथं टोटल इन्कम भेटलं आपल्याला. आता टॅक्स लायबिलिटी काढू आपण. टॅक्स लायबिलिटी चार्ज करता वेळेस सर्वात पहिले टॅक्स लायबिलिटी काढावं लागेल आपल्याला टोटल इन्कम वरती. मग आपण इथे घेऊ आपण कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी. कशावरती द्यायची आपल्याला टॅक्स लायबिलिटी, ऑन टोटल इन्कम. ठीक आहे, ऑन टोटल इन्कम. टोटल इन्कम वरती तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे. टोटल इन्कम मध्ये सर्वात पहिले टोटल इन्कम किती आहे बघा इथं. इथं घेऊ आपण ऍट RES 4,74,200. याच्यावरती टॅक्स देता वेळेस आपल्याला टॅक्स भरावा लागतो. किती पर्सेंट टॅक्स, @25%. किती टक्के करावा लागतो आपल्याला, 25%. 25% टॅक्स येतो आपला 1,11,800 रुपयाचा. ठीक आहे, याच्यामध्ये आपण कंपल्सरी प्लस करतो, प्लस ऍट सरचार्ज. काय प्लस करतो आपण याच्यामध्ये, सरचार्ज. बघा सरचार्ज हा असतो जेव्हा इन्कम आपलं 50 लाख 1 कोटी पर्यंत इन्कम जाते तेव्हा आपल्याला 1% सरचार्ज घ्यावा लागतो. म्हणून आपले इन्कम कुठपर्यंत पोहोचलेलं आहे, फक्त टोटल इन्कम आहे आपल्याकडे. टोटल इन्कम आहे आपल्या 4,47,200. सरचार्ज हा 1 कोटी पर्यंत घ्यावा लागतो. 1 कोटी पर्यंत इन्कम असेल तेव्हा आपल्याकडे आहे का इन्कम सध्या नाही, 50 लाख ते 1 कोटीच्या दरम्यान इन्कम असेल तेव्हा आपल्याला सरचार्ज घ्यावा लागतो 1%. पण इथं नाहीये तेवढं इन्कम, म्हणजे सरचार्ज काय ना इथं नील येणार. नील इथं परत टोटल इथं खाली 1,11,800. ओके, यावरती परत याच्यामध्ये ऍड करतो आपण, ऍड प्लस
एज्युकेशन सेज तो काढावा लागतो आपल्याला 4%. हेल्थ अँड एज्युकेशन सेज इथं हेल्थ अँड एज्युकेशन सेस तो असतो 4%. तो 4% राहिलेली अमाऊंट आहे ही त्या अमाऊंट वरच 4% काढावा लागतो आणि त्यामध्येच ऍड करावा लागतो. तो याला 4472 यामध्ये प्लस केला आपण. प्लस करून अमाऊंट खाली ठेवू आपण इथं 1,16,272 इथं 1,16,272 आणि इथं काय करू आपण क्लोज करू. ठीक आहे, दिसत आहे का बघा बरं खालची अमाऊंट सर्वांना दिसत आहे का बघा, नाहीतर वरती लिहू आपण ते. ठीक आहे, दिसत आहे. ओके गुड. बघा तर आता आपण इथं टॅक्स पेड किती केला 1,16,272. हा टॅक्स कशावरती आहे सगळा टॅक्स पे ऍट टोटल इन्कम. हा तुम्ही टोटल इन्कम वर टॅक्स पे केला. आता टॅक्स पे करावा लागेल आपल्याला बुक प्रॉफिट वरती. कशावरती टॅक्स पे करावा लागेल बुक प्रॉफिट वरती. इथं साइडला टॅक्स पे करू आपण आता बुक प्रॉफिट वरती. बघा सेम मेथड हीच टॅक्स पेड करण्याची मेथड काय आपल्याकडे सेम हीच मेथड. इथं लिहू आपण टॅक्स ऍट इथं कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्स ऍट बुक प्रॉफिट. कशावरती बुक प्रॉफिट वरती टॅक्स पेड करू आपण. ओके, बुक प्रॉफिट आहे आपल्याकडे ऍट RS 7 लाख 7 लाखावरती. ठीक आहे, मग आता बुक प्रॉफिट तुमच्याकडे 7 लाख आहे बुक प्रॉफिट वरती. सेम याच मेथडनुसार टॅक्स द्यायचा जसा आपण इथं टॅक्स पेड केला. ओके बघा मग इथं बुक प्रॉफिट आहे आपल्याला इथं ऍट 7 लाख बुक प्रॉफिट आहे 7 लाख ऍट द रेट त्याच्यावरती आपल्याला त्या 7 लाखावरती टॅक्स पेड करता टॅक्स पेड करावा लागतो 18.5%. किती ऍट द रेट 18.5% इक्वल टू. बघा आता तो टॅक्स किती होतो 18.5%. तो होतो आपल्याकडे 2,29,500. सॉरी किती होतो तो आपला 1,29,500 1,29,500. हा कशावर टॅक्स काढला आपण आता बुक प्रॉफिट वर. ठीक आहे, ओके किती पर्सेंट काढला 18.5%. सेम प्लस याच्यामध्ये काय प्लस केला होता आपण ऍड केला होता सरचार्ज. ओके प्लस करू आपण इथं सरचार्ज. सरचार्ज मी सांगितलं तुम्हाला सरचार्ज इथं काय इथं पण काय येणार नील येणार कारण इन्कम आपला 50 लाख किंवा 1 कोटीच्या दरम्यान असलं तेव्हाच आपल्याला सरचार्ज हा द्यावा लागतो. ठीक आहे, सरचार्ज कधी देतो आपण जेव्हा इन्कम 1 कोटी किंवा 50 लाखाच्या वरती असेल तेव्हा. प्लस परत याच्यामध्ये आता याला नाव नाही द्यायचं. प्लस याच्यामध्ये आपण 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस प्लस करतो एज्युकेशन सेस. आता हा 4% कशावर काढायचा 4% जी अमाऊंट खाली राहिलेली आहे आपल्याकडे त्याच अमाऊंट वर 4% काय करायचा एज्युकेशन हेल्थ अँड एज्युकेशन सेस. तो येतो 4% 5,180. इथं 5,180 यामध्ये प्लस करू आपण आणि खाली इथं टोटल राहते आपल्याकडे 1,34,680. 1,34,680. हा भेटला टॅक्स कशावरती टॅक्स ऍट बुक प्रॉफिट. टॅक्स ऍट बुक प्रॉफिट हा भेटला टॅक्स आपल्याला बुक प्रॉफिट वरती. हा टॅक्स काढला बुक प्रॉफिट वर आणि इथं टॅक्स काढला आपण टोटल इन्कम वरती. ठीक आहे, मग आता तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल. आता दोन टॅक्स आले 2 टॅक्स आपण देऊ का नाही आपल्याला कुठलाही एक टॅक्स द्यावा लागेल. ठीक आहे, टॅक्स देता वेळेस इथं लिहू आपण टॅक्स ऍट टोटल इन्कम. तो आला तुमच्याकडे 1,16,272. त्यानंतर इथं टॅक्स ऍट बुक प्रॉफिट कशावरती बुक प्रॉफिट वरती. ओके, टॅक्स ऍट बुक प्रॉफिट वरती टॅक्स दिला आपण 1,34,680. ओके, आता ओरिजिनल टॅक्स पेड करता वेळेस आपल्याला या दोघांपैकी विचेरीज काय घेतो आपण मोर टॅक्स लायबिलिटी इज इक्वल टू टॅक्स पे इज इक्वल टू टॅक्स
पे इज इक्वल टू 1,34,008 सॉरी इथे लिहू आपण 1,34,680 का बरं कारण इथे लिहू आपण ब्रॅकेट मध्ये which your is more काय घेतो आपण टॅक्स जो जास्त पेड केलेला जो जास्त टॅक्स आलेला आहे तो आपल्याला द्यावा लागतो लहान प्रकारचा म्हणजे जे कमी अमाउंट असते टॅक्सची ती पेड न करता कुठली पेड करावी लागते आपल्याला जी जास्त अमाउंट आहे ती म्हणजे 1,34,680 इथं तुम्हाला टॅक्स पेड करावा लागेल अपेक्षा करतो हे एक्झाम्पल परफेक्ट लक्षात आलं असेल सेम असेच एक्झाम्पल तो पेपर मध्ये तुम्हाला विचारतो ठीक आहे कशाचे कॉम्पिटिशन ऑफ टोटल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करता वेळेस सेम या प्रकारे एक्झाम्पल तुम्हाला विचारणार यानंतर लगेच आपल्याला कंटिन्यू करायचा आहे टॅक्सचे रेट जो सॅलरी होल्डर असेल त्या सॅलरी होल्डरला टॅक्सचे रेट कुठल्या किती प्रकारचे राहतात कसे राहतात ठीक आहे बघा आता तर बघा आता मुलांनो आपल्याला घ्यायचं आता रेट ऑफ टॅक्स टॅक्सचे रेट्स ऑफ टॅक्स ठीक आहे आपण पहिले काय बाल कंटिन्यू लेक्चर मध्ये आपण काय करतो आपण रेट ऑफ टॅक्स बघत आहोत ठीक आहे बघा फॉलोइंग रेट ऑफ इन्कम टॅक्स फॉर द फॉलोइंग रेट्स ऑफ इन्कम टॅक्स फॉर डिडक्टेड टॅक्स ऍट सोर्स फ्रॉम सॅलरीज कशातून सॅलरीज मधून ठीक आहे सॅलरी होल्डरचे रेट ऑफ टॅक्स दिलेत आपल्याला बघा इथं इंडिव्हिज्युअल वैयक्तिक जर तो व्यक्ती बघा आता काय दिलेलं रेट ऑफ टॅक्सचा घेता वेळेस जर तो व्यक्ती इंडिव्हिज्युअल वैयक्तिक सिनियर सिटीजन असेल हु भारतीय रहिवासी ओके रेसिडेंस ऑफ इंडियन ओके भारतीय नागरिक असेल सिनियर सिटीजन असेल हु इज एज ऑफ 60 बट लेस दॅन 80 ओके काय तो 60 पेक्षा जास्त आणि 80 पेक्षा कमी ओके असं दिलेलं आहे इथं who is the age of 60 more 60 काय घेऊ आपण इथं more but less than 80 80 पेक्षा खाली असेल त्याच्यासाठी ठीक आहे बघा on rupees 3 lakh 3 लाखापर्यंत त्याला टॅक्स फ्री इन्कम आहे नील आहे त्याला 3 लाखाच्या इन्कम मध्ये टॅक्स लागणार नाही कुठला भारतीय रहिवासी इंडिव्हिज्युअल व्यक्ती सिनियर सिटीजन 60 पेक्षा जास्त वर्ष आणि 80 पेक्षा कमी एज ठीक आहे त्यानंतर समोर नेक्स्ट on rupees 2 lakh नंतरचे जे 2 लाखाचं इन्कम आहे त्याचं जे 3 लाख आहे ते काय फ्री मध्ये राहील त्याला टॅक्स फ्री राहील नंतर तो जे 2 लाख कमावले त्याच्यानंतर त्याच्यावरती त्याला 5% टॅक्स लागेल किती टक्के 5% त्याच्या इन्कम पैकी त्यानंतर परत नेक्स्ट जे 5 लाख आहेत त्या 5 लाखावरती त्याला किती पर्सेंट 20% टॅक्स लागेल ठीक आहे त्यानंतर त्याचं टोटल इन्कम पैकी जे नंतर 5 लाखानंतर पण अमाउंट जास्तीचं असेल त्याच्यावरती त्याला इन्कम टॅक्स ऑन बॅलन्स अमाउंट वरती किती पर्सेंट लागेल 30% ओके म्हणजे सपोज जर एखाद्याचं 20 लाखाचं इन्कम असेल तर 20 लाखापैकी 3 लाख हे टॅक्स फ्री राहणार नंतरच्या 2 लाखावरती त्याला 5% उरली गेले 3 लाख नंतरच्या 5 लाखावरती त्याला 20% आणि नंतर जे काही बॅलन्स अमाउंट उरली त्याच्यावरती त्याला 30% टॅक्स द्यावा लागेल ठीक आहे त्यानंतर इथं इंडिव्हिज्युअल परत बी मध्ये अपेक्षा करतो समजलं असेल वरचा टॅक्स रेट ठीक आहे आता परत बघा याच्यामध्ये समजून जाणार इंडिव्हिज्युअल परत सिनियर सिटीजन हु इज एज ऑफ 80 इयर्स 80 वर्षाचा व्यक्ती ठीक आहे बघा 80 पेक्षा थोडा पण जास्त ठीक आहे बघा आता काय ऑन रुपीज 5 लाख नील राहते 5 लाखापर्यंत टॅक्स फ्री राहते इन्कम त्याचा 80 वर्षाच्या वरच्या व्यक्तीचा ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट किती दिला 5 लाखावरती किती आहे त्याला नेक्स्ट 5 लाख वरती 20% टॅक्स पेड करावा लागतो आणि नेक्स्ट जे बॅलन्स अमाउंट आहे त्याच्यावरती त्याला 30% टॅक्स द्यावा लागतो सपोज एखाद्या व्यक्तीचं इन्कम 30 लाख आहे तर 30 लाखापैकी त्या सॅलरी होल्डरला 5 लाखापर्यंत इन्कम काय नील आहे नंतरच्या 5 लाखावरती त्याला 20% टॅक्स लागेल म्हणजे टोटल इन्कम 10 लाख केलं आणि नंतर जे 20 लाख रुपये उरतील त्याच्यावरती त्याला 30% टॅक्स द्यावा लागेल ठीक आहे त्यानंतर आता समोर दिलं अदर काय दिलं इथं अदर इंडिव्हिज्युअल वैयक्तिक मध्ये एज मर्यादा दिलेली नाहीये म्हणजे त्याच्या आतमध्ये वगैरे 7च्या वगैरे ठीक आहे अदर इंडिव्हिज्युअल मध्ये व्यक्तीला काय दिलं बघा ऑन रुपीज 2,50,000 हे नील आहे सामान्य व्यक्ती
साठी, ठीक आहे. ते काय 2.5 लाखापर्यंत नील इन्कम आहे. त्यानंतर त्याला नंतरच्या 2.5 लाखावरती त्याला किती पर्सेंट टॅक्स द्यावा लागेल? 5% टॅक्स द्यावा लागेल. त्यानंतर नेक्स्ट ऑन ₹5 लाख, त्यानंतरच्या 5 लाखावरती त्याला 20% टॅक्स द्यावा लागेल. त्यानंतर परत इथं बघा, परत एकदा सांगतो, जो अदर इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे, जसे की त्यांनी इथं एज मर्यादा दिली नाही आपल्याला, ठीक आहे. बघा, अदर व्यक्तीमध्ये म्हणजे या हे दोन सोडून त्याच्यामध्ये जे अदर आहेत त्या लोकांना 2.5 लाखापर्यंत टॅक्स फ्री इन्कम आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट 2.5 लाखानंतर जे काही कमावतील, नंतर नेक्स्ट त्या 2.5 लाखाला जे काही इन्कम असेल त्याचा 2.5 लाख टॅक्स फ्री राहील. नंतर 2.5 लाखावरती 5% टॅक्स राहील आणि 5% 2.5 लाख कट करून पण इन्कम राहिलेला असेल तर त्या इन्कम वरती परत 5 लाखावरती 20% टॅक्स दिला जाईल आणि परत जर 5 लाखावरचा 20% टॅक्स काढून आणखी इन्कम असेल त्याच्याकडे एक्स्ट्रा, तर त्या इन्कम वरती नेक्स्ट जे बॅलन्स अमाउंट आहे त्याच्यावरती त्याला 30% टॅक्स पेड करावा लागेल. सपोज याचा इन्कम जर 10 लाख असेल तर 10 लाखापैकी 2.5 लाख त्यातले टॅक्स फ्री आहे. जे नंतरचे 2.5 लाख आहेत त्याच्यावरती 5% टॅक्स लागेल, म्हणजे असे 5 लाख कटले आणि उरले 5 लाख. या 5 लाखावरती त्याला 20% टॅक्स. जर का समजा सपोज याचे इन्कम 30 लाख आहे, ओके, 30 लाख, तर पहिल्या 2.5 लाखावरती पहिले 2.5 लाख नील, नंतरचे जे 2.5 लाख आहेत त्याच्यावरती 5%, म्हणजे असे टोटल किती लाख कटले? 5 लाख कटले, ठीक आहे. त्यानंतर जे 5 लाख आहेत आपले, नंतरचे जे 5 लाख आहेत त्या 5 लाखावरती त्याला 20% द्यावा लागेल टॅक्स, ठीक आहे. म्हणजे 5 आणि 5 10 आणि नंतर जे बॅलन्स अमाउंट उरेल आपल्याकडे म्हणजे किती लाख? 20 लाख. त्या 20 लाखावरती त्याला 30% टॅक्स काय करावा लागेल? पेड करावा लागेल, ठीक आहे. हे आहे इतर टॅक्सचे रेट. ओके. याच्या पहिले पाहिला आपण कॉम्पिटिशन ऑफ टोटल इन्कम, त्यानंतर टॅक्स लायबिलिटी काढली आपण टोटल इन्कम वरती आणि बुक प्रॉफिट वरती, ठीक आहे. याचप्रमाणे सर्व माहिती इथं दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर त्याला